धर्मपुरा वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवके परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बापू, आपण सर्व जे जीव आहोत हे अव्यक्त स्थितीमध्ये होतो आणि मग परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेनं जीवाला ह्या प्रपंचात आणलं आणि प्रपंचात आणून आपल्याला मनुष्य देह दिले आणि ह्या प्रपंचात आपण केव्हापर्यंत राहतो? मग जोपर्यंत सृष्टीचा संहार होत नाही तोपर्यंत ह्या प्रपंचात आपण राहतो आणि ह्या प्रपंचात राहून लक्ष्य 84 योनीची प्राप्ती करून घेतो आपण आणि अनेक दुःख भोगत आपण ह्या संसारात भ्रमत राहतो. संत आणि असंत कर्म करत राहतो आणि मग लक्ष्य 84 योन्यापैकी 83,99,999 योन्या ह्या फक्त दुःख भोगण्यासाठी योनी आहेत आणि एकच योनी अशी आहे की मनुष्य योनी. ती मनुष्य योनी फक्त आपल्याला म्हणजे या लक्ष्य 84 योनीतून सुटून जाऊन परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी मिळालेली योनी आहे. परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी मिळालेली ही योनी आहे. त्यामुळे ह्या योनीचा आपण आदर केला पाहिजे आणि ह्या योनीमध्ये आल्यानंतर आपण चांगलं वागून परमेश्वर प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु माणूस ह्या योनीमध्ये आल्यानंतर त्याला म्हणजे भेटावं तसं गुरु भेटत नाही आणि मग त्याला परमेश्वराचं ज्ञान होत नाही. पण ज्याला म्हणजे चांगले गुरु भेटले आणि मग त्या माणसाला मात्र परमेश्वराचं ज्ञान होतं आहे आणि तो परमेश्वराच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे हा जीवाचं आणि ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला मनुष्य देहाला परमेश्वरानं इतर देहापेक्षा 3 गोष्टी आगाऊच्या दिलेल्या आहेत. एक आपल्याला बुद्धी दिली, स्वातंत्र्य दिली आणि वाचा दिली. तर ही सर्व दिली असताना आपल्याला ह्या देहाची किंमत कळत नाही. आपण ह्या देहामध्ये आल्यानंतर आपण इतर पशुपक्ष्याप्रमाणेच वागतो, परंतु तसं नाही. आपण हा जो देह आहे हा फक्त परमेश्वर प्राप्तीपर्यंत देण्यासाठी, परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला परमेश्वरानं दिलेली एक संधी आहे आणि 83,99,999 योनी आहेत. त्या फक्त कशासाठी आहेत? त्या फक्त आपल्याला या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपण जे वाईट कामं केले, असंत कर्म केले, त्या असंत कर्माचे फळं भोगण्यासाठी मिळालेली योनी आहेत त्या. तर तिथं फक्त कर्माची निष्पत्ती नाही, फक्त जे आपण कर्म केली त्याचंच शाळण आहे, बाकी काहीच नाही तिथं. तर आणि त्या योनीनं पाप केले तरी त्याला पाप लागत नाही, परंतु मनुष्यानं मात्र चिलट जरी मारलं तर त्याला पाप लागते. तर असा मनुष्य देह आहे. हा मनुष्य देह म्हणजे स्वर्ग आणि नरक यामध्ये उभा आहे. खाली जर गेलं तर नरक आहे, वरी जर गेलं तर स्वर्ग आहे. तर मग त्याला आपलं जे जीवन हे ना आपलं कसं करायचं आहे आपल्या हातात आहे. श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, उदरेदात्मनात्मानम नात्मानम असादेत आत्मह्यात्मन बंधू रात्महरिसुरात्मना. आपला उद्धार आपणच करून घेऊ शकतो. आपण आपले मित्र आहोत, आपण आपले शत्रू आहोत. म्हणून ह्या देहामध्ये आल्यानंतर आपण परमेश्वर प्राप्ती करून घेण्याचा सदोदित प्रयत्न केला पाहिजे. तर आपल्याला ज्यावेळेस मायेनं ह्या प्रपंचात आणून सोडलं त्यावेळेस आपल्याला मायाने सांगितलं, माया म्हणली सहयज्ञा प्रजासृष्ट पूर्वाचे प्रजापती म्हणजे मायाने इथं आणून सोडल्यावर सांगितलं की पूर्वाचे प्रजापती अनेन प्रसेशदो मेस उत्तिष्ठ कामधो. तर कर्माचं प्रजा उत्पन्न केली आणि ती म्हणली हे जे कर्म आहे त्या कर्मानं तुमची वृद्धी करून घ्या, कर्मानं तुमची वृद्धी करून द्या. कारण कर्मानुबद्धेने मनुष्य जीव हे मनुष्य लोक हे कर्मानं बांधलेले आहेत. तर कर्मानं तुमची वृद्धी करून घ्या आणि ह्या देवता येतात त्या देवताची तुम्ही संभावना करा, त्याला प्रसन्न करून घ्या या कर्मानं आणि त्या देवता तुम्हाला इच्छित फळ देतात. आणि
परस्पराची संभावना केल्यामुळं त्या तुम्हाला काय देतात, समृद्धी देतात आणि त्या समृद्धीतून तुम्ही काहीतरी त्याला दिलं पाहिजे. आणि जो हे आपणच खातो, सयज्ञ प्रजासुत पूर्वाचे प्रजापती अनेन प्रविशदो मेसतुष्ट कामदो देवान भावेतानेन ते देवा भावेंतवा परस्परम भावेंत परस्पराची संभावना करा. श्रेय परमाप्स्यत श्रेयाला प्राप्त व्हा, श्रेयम परमाप्स्यत. पण इष्टान भोगाने हो देवा दास्यंती यज्ञ व्हायचा त्याला न देता त्याने दिलेली समृद्धी तुम्ही त्याला न देता जर तुम्हीच खाल्लं तर तुम्ही चोर आहेत असं मायानं सांगितलं. आणि पण यज्ञशिष्टाशीनं संतो त्या यज्ञातून सगळ्याला देऊन देऊन जे उरले यज्ञशिष्टाशीनं संतो मुचेंते सर्व फिल्मीचे भुंजते ते तो पापा हे पचंत्यात्मकारणा. आता एवढं सांगितलं तिनं आणि तिनं सांगितलं पुन्हा सृष्टीचं चक्र सांगितलं. तर कसं सांगितलं ती म्हणजे सयज्ञ प्रजासुष्ट ती म्हणे अन्नात भोवती भूतानी अन्नापासून प्राणी तयार होतात, अन्नात भोवती भूतानी पर्जन्यादन संभव पर्जन्यापासून अन्न उत्पन्न होतं आहे आणि अन्नापासून प्राणी होतात आणि पर्जन्यादन समोर यज्ञात होती पर्जन्य यज्ञामुळं पर्जन्य उत्पन्न होतं आहे आणि यज्ञ कर्म समुद्भव आणि कर्म यज्ञ हे कर्मानं उत्पन्न होतात. कर्म ब्रह्मोद्भव विधी ब्रह्माक्षर समुद्भव आणि कर्म हे आपल्याला वेदापासून कळतात आणि वेद हे ब्रह्मानं निर्माण केलेले म्हणून तस्मात सर्वोत्तम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठित म्हणून त्या यज्ञामध्ये नित्य हे ब्रह्म प्रतिष्ठित असतंय असं सांगितलं. आता हे सृष्टीचक्र आहे कसं सांगितलं अन्नापासून प्राणी तयार होतात अन्नापासून प्राणी तयार होतात अन्न पावसापासून होतं पर्जन्यापासून आणि पर्जन्य यज्ञापासून होतो यज्ञ कर्मापासून होतो आणि कर्म आपल्याला कशामुळे समजतंय वेदापासून समजतं आणि वेद हे परमेश्वराने निर्माण केलेले म्हणून परमेश्वर सर्वत्र असतो असं मायेनं आपल्याला सांगितलं. आणि ती म्हणली हे प्रवृत्तम चक्रम नानुवर्त येते या आघायरामो मोघम पास जीवती. हे सांसारिक लोकांना तिने सांगितलं हे चक्र जे चलित नाही तो मोघम पार्थ मोघ जीवन जगतो मग व्यर्थ जीवन जगतो. पण इथं दोन आपल्याला वर्ग दिसतात. एक सांसारिक वर्ग सांसारिक वर्गाला हे चक्र चालविणं गरजेचं आहे परंतु जे सांसारिक वर्ग नाही पारमार्थिक वर्ग आहे त्याला हे चक्र चालविण्याची गरज नाही. एवं प्रवृत्तम चक्र नारवडते येते ह्या आगायरेंद्राम मोघम पार्सचं जीवती हे तिनं सांसारिकवर सांगितलं. परंतु ती म्हणली हे जे चक्र आहे हे चक्र म्हणजे जे पारमार्थिक लोक आहेत त्याला यस्तोत्परती रेवशा दात्मतुक्तच्च मानवा जे आत्म्यात म्हणजे परमेश्वरामध्ये जे संतुष्ट आहेत परमेश्वराच्या स्मरणामध्ये जे सदोदित लीन आहेत त्याला हे चक्र आचरण्याची गरज नाही. यस्तोत्परती रेवशा दात्मतुक्तच्च मानवा आत्मनेवचे संतुष्ट तसे कार्य न देते त्याला ह्या कार्य हे संसार चक्र आचरण्याची गरज नाही कोणाला परमार्थिक लोकायला. आणि त्याला न चास्य स्वरूभूतेसु कच्चित अर्थव्यपास्त्र न चास्य स्वरूभूतेसु कच्चित म्हणजे त्याचा कोण्याही प्राण्यासंग हित संबंध राहत नाही असं म्हणजे दोन विभाग केले मायेनं. आणि मग आपल्याला कोण्या विभागात बसायचं आहे हे आपण आपल्याला ठरवायचं आहे. आपल्याला सांसारिक व्हायचं आहे का पारमार्थिक व्हायचं आहे. सांसारिक झालं तर हे चक्र आचरण्याची गरज आहे तुम्हाला जर पारमार्थिक झालात तुम्ही तर तुम्हाला हे आचरण्याची गरज नाही फक्त आणि परंतु सांसारिक हा मार्ग खोटा आहे पण पारमार्थिक मार्ग खरा आहे. मग आम्ही तुम्हाला दोन्ही बी गोष्टी सांगतो जे गुरु असतात ते तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगतात. पारमार्थिक मार्ग जो आहे तो खरा मार्ग आहे सांसारिक मार्ग हा खोटा आहे. त्या मार्गानं जर तुम्ही गेलात तर तुम्ही ह्या संसार चक्रामध्ये पडतात आणि जर पारमार्थिक मार्गाने गेलात तर ह्या परमार्थाच्या संसाराच्या चक्रातून सुटून परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त होतात. मग तुम्हाला ह्या संसारात गुंतून इथंच फिरायचं आहे का परमेश्वराचा ह्या संसाराच्या चक्रातून सुटून परमेश्वराचा आनंद घ्यायचा आहे तर हे तुम्ही तुमच्या हातात आहे.
हे तुम्ही तुमचं ठरवा, तुम्हाला पारमार्थिक मार्ग अवलंबायचा का सांसारिक मार्ग अवलंबायचा. पण माझं असं मत आहे की तुम्ही परमार्थाकडे गेलं पाहिजे आणि परमेश्वराचं सतत चिंतन केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही परमेश्वर प्राप्तीला जाल आणि ह्या संसाराच्या दुःखातून मुक्त व्हाल. अशी मी तुम्ही परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो. आणि दुसरी एक विनंती करतो ती म्हणजे हा देवल ऑफिशियल ग्रुप आहे, तर हा गीता ग्रुप आहे. तर ह्या गीता ग्रुपला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.